अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि नॅचरलला सुरुवात करते। मंडळींनो, आज आहे वैशाख पौर्णिमा। आपणास माहिती आहे की प्रत्येक महिन्याची जी काही पौर्णिमा असते ती अत्यंत महत्त्वाची असते। ही तिथी या दिवशी आपणास माहिती आहे की आपण माता लक्ष्मी, श्री हरी विष्णू आणि श्री सत्यनारायणाची पूजा अर्चा घरामध्ये करत असतो। अखंड लक्ष्मी प्राप्तीचे, डोक्यावरील कर्ज निवारण्याचे अत्यंत प्रभावी उपाय, तोडगे जे काही सेवा आहे ते आपल्याला या दिवशीच करायचे असतात, पौर्णिमा तिथीला। त्याचबरोबर त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे काय, कुंकुमार्चन। आपण प्रत्येक वेळेस ऐकतो की मंगळवारी, शुक्रवारी, दुर्गाष्टमी, अष्टमी, नवमी तिथी असेल, पौर्णिमा तिथी असेल, शुभ दिवशी असेल, आपण घरामध्ये कुलदेवी टाकावरती किंवा श्रीयंत्रावरती किंवा अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती आपण कुंकुमार्चन करत असतो। पण कुंकुमार्चन करताना आपण एक साधी पद्धत आपण अवलंबतो। पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुंकुमार्चन करताना कुलदेवीच्या टाकावर असेल, श्रीयंत्रावरती असेल किंवा तुम्ही अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर असेल, त्यावेळेस ते कुंकुमार्चन करताना आपल्या एका विशिष्ट पद्धतीने, विशिष्ट मंत्राच्या सहाय्याने ते कुंकुमार्चन पूर्ण करायचं आहे, की जेणेकरून त्याची फलप्राप्ती मी तुम्हाला सांगते की अखंड लक्ष्मी प्राप्तीचे योग तुम्हाला सापडतील, तुम्हाला मार्ग सापडतील अखंड लक्ष्मी प्राप्तीचे। सोबतच मागील तुमचे जे काही जन्मजन्मांतर जे काही पाप आहे, ते ऋण आहे, ते डोक्यावरचे ऋण आहे, ते सुद्धा त्यातून तुमची मुक्तता होणार आहे। अशा विशिष्ट आणि प्रभावी सेवेचा आज तुम्हाला माहिती देणार आहे। त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळींनो, काल 11 मेला ठीक रात्री 8 वाजता वैशाख पौर्णिमा तिथी सुरू झाली होती, म्हणजे पौर्णिमा तिथी सुरू झाली होती। आज 12 मे तारीख आहे। 12 मेला आज बरोबर ठीक रात्री 10:25 सोमवार आहे आज, तर 10:25 बरोबर पौर्णिमा तिथीची समाप्ती होणार आहे। त्यामुळे आज दिवसभर पौर्णिमा तिथी असणार आहे। आज पौर्णिमा तिथी असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की अखंड लक्ष्मी प्राप्तीची सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला घरामध्ये श्री सत्यनारायणाचं पूजन करणे। आपण दिवसभरामध्ये आज कधीही सत्यनारायणाचं पूजन घरामध्ये करू शकता, पूजा मांडणी करू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाची वेळ म्हणजे, अतिशय प्रभावी वेळ म्हणजे काय, तर योग म्हणजे काय, तर प्रदोष काळ। तर तुम्हाला ठीक संध्याकाळी 4:30 ते 7:30 पर्यंत जर तुम्हाला घरात श्री सत्यनारायणाची पूजा मांडणी करता आली तर अतिशय उत्तम। माता लक्ष्मीचं आणि श्री हरी विष्णूंचं यावेळेस म्हणतात ना, घरामध्ये आगमन होत असतं, त्यावेळी जर तुम्ही घरात त्यांची पूजा अर्चा, मंत्र, स्तोत्र, सेवा जर केल्या तर अतिशय उत्तम असणार आहे। तर नक्कीच ज्यांना शक्य आहे त्यांनी संध्याकाळी 4:30 ते 7:30 पर्यंत किंवा 8 वाजेपर्यंत तुम्ही घरात सत्यनारायणाचं पूजा मांडणी करू शकता। विविध जे काही सेवा असतात लक्ष्मी प्राप्तीच्या त्या सुद्धा करू शकता। तर त्यातल्या त्यात तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीची अत्यंत प्रभावी सेवा म्हणजे काय, कुंकुमार्चन। तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला असेल किंवा विशिष्ट दिवशी आपण घरामध्ये कुंकुमार्चन हे करत असतो। त्यातल्या त्यात आपण कुलदेवी टाकावर असेल किंवा श्रीयंत्रावर असेल, आपण ज्यावेळेस कुंकुमार्चन करतो त्यावेळेस आपण काय करतो, श्री सुक्तमचं पठण करत करत आपण 16 वेळेस ते आपण करत असतो कुंकुमार्चन। म्हणजे प्रत्येक आपण ओवी म्हणतो आणि प्रत्येक ओवीला आपण 3 बोटांनी किंवा 5 बोटांनी आपण कुंकू हे अर्पण करत असतो, त्यांच्या पायापासून ते डोक्यापर्यंत। तर अशा पद्धतीने आपण नेहमी कुंकुमार्चन करतो। पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की आपण जर ज्या वेळेस कुंकुमार्चन करतो त्यावेळेस त्या कुंकुमार्चन करताना एका विशिष्ट पद्धतीने, थोडासा वेळ लागेल तुम्हाला, पण नक्कीच त्याची फलप्राप्ती इतकी प्रभावी आहे ना, खरंच सांगते मी तुम्हाला, अखंड लक्ष्मी प्राप्तीचे योग तुम्हाला खरंच सांगते स्वतः चालून येतील तुमच्या आयुष्यामध्ये। अशा पद्धतीची ही सेवा आहे। तर कुंकुमार्चन करताना आपणास माहिती आहे की कुंकुमार्चन कशा पद्धतीने करायचं असतं। एक तुम्ही दिवसभरामध्ये पौर्णिमा तिथी सुरू झाली की तेव्हापासून ते संपेपर्यंत कधीही कुंकुमार्चन करू शकता। आणि त्यातल्या त्यात प्रदोष काळात जर केलं तर अतिशय उत्तम। तर कुंकुमार्चन करताना आपण ज्या वेळेस श्री सुक्तमचं पठण करतो कुंकुमार्चन करताना, तर ते कशा पद्धतीने करतो आपण, की आता श्री सुक्तमची पहिली ओवी म्हटली की आपण 3 बोटांनी किंवा 5 बोटांनी कुंकू हे अर्पण करतो आपण देवीला किंवा श्रीयंत्रावरती। पण यामध्ये आपल्याला कसं करायचं आहे, कुंकुमार्चन करताना ज्यावेळेस आपण पहिली ओवी म्हणणार असू, पहिली ओवी संपली, जिथे 1 लिहिलेलं असतं बघा, ती पहिली ओवी संपली की कुंकू टाकण्याच्या अगोदर आपल्याला त्याच्या सोबतीला, म्हणजे पहिली ओवी संपली की आपल्याला एक सोबत मंत्र लावायचा आहे। तो मंत्र म्हणजे कोणता, कमलात्मक मंत्र। कमलात्मक मंत्र आपणास माहिती असेल, ज्यावेळेस बघा आपल्याला दिवाळीची सेवा असते आपली 15 दिवसांची आपली लक्ष्मी प्राप्तीची, त्यामध्ये सुद्धा बघा कमलात्मक मंत्राचं खूप जास्तीत जास्त वेळ आपल्याला सेवा करायला सांगितलं जाते। ती लक्ष्मी प्राप्तीचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे। तर तोच मंत्र आपला इथे श्री सुक्तमची पहिली ओवी म्हटली की त्याच्यानंतर, म्हणजे प्रत्येक ओवीला ज्यावेळेस आपण प्रत्येक ओवी म्हणतो त्या प्रत्येक ओवीच्या शेवटी हा मंत्र त्याच्यासोबत आपल्याला जोडायचा आहे। आता कमलात्मक मंत्र कोणता आहे, ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलाले प्रसीदम प्रसीदम श्री महालक्ष्मी नमः। हा सुद्धा महालक्ष्मीचाच एक मंत्र आहे। ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलाले प्रसीदम प्रसीदम श्री महालक्ष्मी नमः, असा हा कमलात्मक मंत्र आहे। तो तुम्हाला प्रत्येक श्री सुक्तमच्या प्रत्येक ओवी म्हटली ते शेवटी हा मंत्र जोडायचा, पल्लव म्हणतात त्याला, पल्लव लावायचं त्या मंत्राचं आणि आपल्याला कुंकुमार्चन हे करायचं आहे।
एक ओवी म्हणायची, तो मंत्र सोबत जोडायचा लगेच आणि लगेच आपल्याला ते कुंकू पायापासून ते त्यांच्या डोक्यापर्यंत आपल्याला वाहायचं आहे. श्रीयंत्र असेल किंवा कुलदेवीचं टाक असेल किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल. अशा पद्धतीने तुम्हाला एक वेळेस म्हणणार असाल, 5 वेळेस किंवा तुम्ही विषम संख्येमध्ये म्हणणार असाल आणि सगळ्यात जास्त महत्त्वाची प्रभावी सेवा म्हणजे 16 वेळेस ज्यावेळी तुम्ही श्रीसूक्तम पठण करत करत हा मंत्र जर तुम्ही सोबत लावला प्रत्येक ओवीला, तर खरंच सांगते तुम्हाला कुठलीही आर्थिक प्रॉब्लेम्स तुमच्या आयुष्यात येणार नाहीत. अखंड लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा आहे, जी तुम्ही मनोभावे श्रद्धेने करून बघा. असंही आपण करतोच ना, श्रीसूक्तमचं आपण वाचन करत करत आपण कुंकुमार्चन करतो. रोज तर करत नाही, एका विशिष्ट दिवशीच करत असतो. त्यामुळे त्या दिवशी नक्कीच वेळ काढा आणि अशा पद्धतीने कमलात्मक मंत्राची जोड देऊन तुम्हाला प्रत्येक ओवीला कुंकू जे आहे आपल्या कुंकुमार्चन ते कुंकू अर्पण करायचं आहे. अशा पद्धतीने कुंकुमार्चन करा. आज 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 तुम्ही रात्री 10:25 रात्री तुम्ही कुंकुमार्चन आपल्या देवीच्या टाकावरती किंवा श्रीयंत्रावरती माता लक्ष्मीच्या मूर्तीवर सुद्धा किंवा तुम्ही अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. आणि ते हळदीचंच कुंकू असावं आणि ते कुंकू जे कुंकुमार्चन केल्यानंतर आपणास 16 वेळेस श्रीसूक्तमचं पठण करायचं असतं आणि फलश्रुती जी आहे ती प्रत्येक वेळेस म्हणायची नाही. आपल्या शेवटीच म्हणायची असते, हात जोडून म्हणायची असते फलश्रुती. ते म्हणून झालं की ते जे कुंकू आहे तुम्ही रात्रभर त्याच्यावरतीच राहू द्या. थोडंसं मोकळं करा फक्त आणि त्यानंतर ते जे कुंकू आहे तुम्ही 1-2 घंटा कुंकुमार्चन केल्यावर ठेवू शकता. जागा जास्त वेळ लहान मुलं वगैरे असेल, सांडासांड होणार असेल तर नक्कीच तुम्ही ते काढून घ्या 1-2 घंट्यांनी किंवा जर ठेवू शकत असाल, कोणी हात लावणार नसेल तर नक्कीच रात्रभर जरी तुमच्या घरामध्ये कुंकुमार्चनचं कुंकू त्यांच्यावर केलेलं जी पूजा आहे जरी ठेवली तर अतिशय उत्तम असणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही ते कुंकू काढून घ्या किंवा 1-2 घंट्यानंतर कुंकू काढून घ्या आणि त्यासाठी एक विशिष्ट डब्बा वेगळा ठेवा कुंकुमार्चनचा. ते कुंकू त्याच्यामध्ये काढायचं आहे आणि ज्या वेळेस आपल्या घरातली मुलं जी आहेत जेव्हा शाळेत जातात, बाहेर जातात किंवा विशिष्ट एका स्पर्धा परीक्षा देत आहेत, इंटरव्ह्यू देत आहेत मुलं किंवा रोज जरी घरातल्या महिलांनी, लहान मुलांनी, घरातल्या कर्त्या पुरुषांनी जर रोज ते कुंकू कपाळी लावलं तर अतिशय उत्तम असणार आहे. मी खरं सांगते, माता लक्ष्मीला लाल कलर हा खूप जास्त प्रिय असतो आणि त्या आपण ज्यावेळेस कुंकुमार्चनचं कुंकू आपण ज्यावेळेस अर्पण करतो देवींवरती, श्रीयंत्रावरती, माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती, त्यावेळेस एक विशिष्ट ऊर्जा त्यांच्यातली जी काही विशिष्ट ऊर्जा आहे त्याच्या कुंकूमध्ये उतरत असते आणि ती ऊर्जा ज्यावेळेस आपण ते कुंकू कपाळी लावतो त्यावेळेस ती आपल्याला मिळत असते. मग कुठल्याही क्षेत्रामध्ये, कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला अपयश हे येत नाही. खूप जास्त पॉझिटिव्ह वाटतं, सकारात्मक वाटतं आणि सोबतच आपल्याला जे काही आपण मेहनत कष्ट घेतो आहे त्याला नशिबाची जोड सुद्धा मिळत असते. तर अशा पद्धतीने मी खरंच सांगेल, डोक्यावरचं कर्ज वाढलं असेल, तुम्हाला कुठलेच म्हणतात ना की मार्ग सापडत नाही आहे की कशा प्रकारे मी कर्ज डोक्यावरचं फेडू किंवा कशा प्रकारे जे आर्थिक अडचणी आल्या आहेत त्या सोडवू, तर नक्कीच अशा पद्धतीने प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायणाचं पूजन घरामध्ये नक्कीच करा, आवर्जून करा. सोबतच कुंकुमार्चन घरामध्ये झालंच पाहिजे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते, कुंकुमार्चन अशा पद्धतीने तर तुम्हाला करायचं आहेच, पण तुम्हाला माहिती असेल की ज्या घरामध्ये माता लक्ष्मी सोबत श्रीहरी विष्णूची सुद्धा पूजा होते त्यांच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते आणि माता लक्ष्मी सुद्धा ते घर सोडून कधी जात सुद्धा नाही. तर काय करायचं आहे, आपण आता माता लक्ष्मीची, कुलदेवीची सेवा तर करणार आहोत, श्री सत्यनारायणाची पूजा सुद्धा करणार आहोत. ते श्रीहरी विष्णूंचंच एक रूप आहे. सोबतच आपला जर तुम्ही आज कुंकुमार्चन झाल्यावरती व्यंकटेश स्तोत्रम असेल, श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र असेल, याचं जर पठण केलं तर अतिशय उत्तम. सवय लावून घ्या की पौर्णिमा तिथी आली की या दिवशी आपल्याला विशिष्ट या सेवा करायच्याच आहेत. नित्य सेवा पंचमायत्या तर आपण रोज करायचंच असतं, पण त्याच्या जोडीला पौर्णिमा तिथी असेल किंवा विशिष्ट दिवस असेल, तिथी असेल, त्या दिवशी या लक्ष्मी प्राप्तीच्या, अखंड लक्ष्मी प्राप्तीच्या, डोक्यावर कर्ज निवारण्याच्या सेवा नक्कीच करत चला. बघा, तुम्हाला 6 महिन्याच्या आतच तुम्हाला इतके छान छान अनुभव येतील ना की तुम्ही विचार सुद्धा करू शकले नसाल आणि अत्यंत तुमचे जे काही संकट आहेत, आर्थिक संकट, ते सुद्धा तुमचे हळूहळू सुटलेले असतील. तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की कसल्या विशिष्ट पद्धतीने आपण कुंकुमार्चन हे करायचं आहे. ज्यांना तेवढा वेळ शक्य नसेल त्यांनी साध्या श्रीसूक्तमचं पठण जरी केलं, कुंकुमार्चन केलं तरी चालेल, ती सुद्धा तेवढीच पॉवरफुल आहे. पण ज्यांना खूपच म्हणतात की नड आहे किंवा नाही, मला आत्ताच्या आत्ता काहीतरी संकट निवारायचंच आहे, काही ना काहीतरी प्रॉब्लेम म्हणजे खूप वाढत चालला आहे, डोक्याचं कर्ज खूप वाढत चाललं आहे, खूप मोठं संकट आहे, आर्थिक संकट आहे, त्यांनी नक्कीच अशा पद्धतीने कमलात्मक मंत्राचं संपुट किंवा पल्लव लावून तुम्ही त्या मंत्रासोबत प्रत्येक ओवीला जर नक्कीच कुंकुमार्चन केलं तर अतिशय प्रभावी ती सेवा ठरणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला कळालं असेल की आपल्याला कशा पद्धतीने कुंकुमार्चन करायचं आहे प्रत्येक वेळेस. तर आजची माहिती, व्हिडिओ आवडला असेल नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.